नमस्कार मित्रांनो, तुमच्या आवडत्या सुनील बिराजदार व्लॉगमध्ये पुन्हा एकदा स्वागत करत आहे। आज आपण कर्नाटकातील ऐतिहासिक आणि वैभवशाली शहर म्हणजे विजयपुरा अर्थात विजयपूरची सफर करणार आहोत। हे शहर आपल्या भव्य वास्तुकला, ऐतिहासिक स्मारके आणि समृद्ध संस्कृतीसाठी संपूर्ण भारतात प्रसिद्ध आहे। चला तर पाहूया। आता आपण आलो आहोत विजयपूरमधील प्रसिद्ध आणि पवित्र ठिकाण श्री सिद्धेश्वर मंदिर। हे मंदिर भगवान शिवांना समर्पित असून येथे येणाऱ्या भक्तांना शांतता आणि सकारात्मक ऊर्जा अनुभवायला मिळते। मंदिराच्या सभोवताली असलेले सुंदर तळे आणि शांत वातावरण मनाला खूपच प्रसन्न करून टाकते। दररोज अनेक भक्त येथे दर्शनासाठी येतात आणि विशेषतः सण उत्सवाच्या काळात येथे खूप गर्दी पाहायला मिळते। जर तुम्ही कधी विजयपूरला आलात तर या ठिकाणी नक्की भेट द्यायला विसरू नका। चला तर मग पुढच्या सुंदर ठिकाणाकडे वळूया। आता आपण आलो आहोत विजयपूरमधील जगप्रसिद्ध ठिकाण ते म्हणजे गोल घुमट। हे ठिकाण आपल्या विशाल घुमटामुळे आणि आश्चर्यकारक आवाजाच्या प्रतिध्वनीसाठी संपूर्ण जगभर प्रसिद्ध आहे। नमस्कार मित्रांनो, मी सुनील बिराजदार तुमचं पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतोय। आज आपण कर्नाटकातील एक ऐतिहासिक आणि जगातील एक आश्चर्य आपण आज बघायला आलो आहोत त्या ठिकाणी। तर हा आहे विजापूर येथील गोल घुमट। हा जगातील 7 आश्चर्यांपैकी एक आश्चर्य आपण बघूया। चला ನಮಸ್ಕಾರ ಎಲ್ಲರಿಗೂ ನಮ್ಮ ಉತ್ತರ ಕರ್ನಾಟಕ ಮಂದಿಗೆ ಇವತ್ತು ನಾವು ಬಂದಿದ್ದೀವಿ ಎಲ್ಲಿ ಅಂದ್ರೆ ವಿಜಯಪುರದಲ್ಲಿರೋ ಗೋಲ್ ಗುಂಬಜ್ ಬರ್ರಿ ನೋಡೋಣ। नमस्कार मंडळी, आपण या ठिकाणी बघतोय पाठीमागचा हा पूर्ण वास्तू इतिहासातील एक प्रचंड असा एक विजापूरचा जो आदिलशाह होता त्यांनी हा बांधलेला गोल घुमट। त्यानंतर या ठिकाणी प्रत्येक व्यक्ती आला की आपल्याला असं वाटतं की वास्तू कितीतरी वर्षापूर्वीचा असून सुद्धा अजून दर्शक कसे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो। आणि या ठिकाणचा जो परिसर पाहता अतिशय सुंदर त्या ठिकाणी सजवलेलं दिसतंय। चला तर आपण आज जाऊया आणि पाहूया नेमका काय आहे। हा भव्य घुमट मोहम्मद आदिलशाह यांची कबर असून त्या काळच्या अद्भुत वास्तुकलेचे हे एक उत्तम उदाहरण आहे। जर तुम्ही इतिहासप्रेमी असाल किंवा नवीन ठिकाण एक्सप्लोरर करायला आवडत असेल तर हा घुमट नक्कीच तुमच्या लिस्टमध्ये असायला हवा। गोल घुमट हे भारतातील सर्वात मोठ्या घुमटापैकी एक आहे। हे स्मारक मोहम्मद आदिलशाह यांचे समाधीस्थळ आहे। याचे बांधकाम 17व्या शतकात करण्यात आले। येथे असलेली गुपित आवाज गॅलरी खूप प्रसिद्ध आहे। एका बाजूला हलक्या आवाजात बोलले तरी दुसऱ्या बाजूला स्पष्ट ऐकू येते। वास्तुकलेच्या दृष्टीने हे एक आश्चर्य मानले जाते। बघू शकता केला की 7 आवाज येतात। हे एक आश्चर्य आहे, जगातील एक आश्चर्य। मंडळी, मोहम्मद आदिलशाह हे आदिलशाही साम्राज्याचे 7वे सुलतान होते। त्यांचा राज्यकाल इसवी सन 1627 ते 1656 असा होता। ते कला, संगीत आणि भव्य वास्तू बांधकामाचे मोठे संरक्षक होते। त्यांनीच स्वतःसाठी भव्य समाधी म्हणून गोल घुमट बांधण्यात सुरुवात केली। समाधीबद्दल सांगणे म्हणजे गोल घुमटच्या मध्यभागी दिसणारी समाधी ही प्रतिकात्मक आहे। गोल घुमटच्या 7व्या मजल्यावर उभारल्यानंतर संपूर्ण विजापूर जिल्ह्याचा शहराचा अतिशय सुंदर नजारा आपल्याला पाहायला मिळतो। हाच तो गोल घुमट बाहेरच्या बाजूने आपल्याला दिसतोय। या मार्गाने आपण बाहेर पडतो। या घुमटाच्या खाली तळघरात अनेक कबरी आपल्याला दिसून येतात। सुलतानासोबतच्या त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या कबरी या ठिकाणी पाहायला मिळतील।
मोठ्या घुमटामुळे या ठिकाणी आवाजाचा प्रतिध्वनी स्पष्ट ऐकू येतो. आपण पाहिलेलं आहे. घुमटाचे बांधकाम इसवी सन 1626 मध्ये सुरू झाले. सुलतानाच्या मृत्यूनंतरही काम चालू राहिले आणि इसवी सन 1656च्या सुमारास हे बांधकाम पूर्ण झाले असे दिसून येते. हे स्मारक आज भारतातील सर्वात मोठ्या घुमटापैकी एक मानले जाते. मित्रांनो, हा होता गोलघुमटचा थोडक्यात व स्पष्ट माहिती. मित्रांनो, आता आपण पोहोचलो आहोत विजयपूरमधील एक सुंदर आणि आकर्षक ठिकाण, ते म्हणजे शिवगिरी येथे, जिथे उभारली आहे भव्य भगवान शिवांची मूर्ती. मित्रांनो, येथील मूर्ती टेकडीवर उभारलेली असल्यामुळे येथून दिसणारा नजारा खूपच सुंदर आहे. इथलं शांत वातावरण आणि थंड वारा मनाला एक वेगळीच शांती देतो. विशेष म्हणजे संध्याकाळच्या वेळेला इथला सनसेट व्ह्यू खूपच जबरदस्त दिसतो. व्लॉग शूटिंग आणि फोटोसाठी हे ठिकाण एकदम परफेक्ट आहे. जर तुम्ही कधी विजापूरला फिरायला येत असाल तर शिवगिरी हे ठिकाण तुमच्या लिस्टमध्ये नक्की ॲड करा मित्रांनो. चला तर मग या भव्य मूर्तीची जवळून अनुभव घेऊया. शिवगिरीवरील भगवान शिवांची मूर्ती अत्यंत सुंदर आणि आकर्षक पद्धतीने तयार केलेली आहे. मूर्तीची उंची, चेहऱ्यावरील शांत भाव आणि सूक्ष्म कोरीवकाम पाहण्यासारखे आहे. संपूर्ण रचना अशी आहे की दुरूनही ती भव्य आणि प्रभावी दिसते. विशेष म्हणजे रात्रीच्या वेळी लाइटिंगमुळे मूर्ती आणखी सुंदर दिसते. मूर्तीच्या आसपास सुंदर बगीचा आणि हिरवाईने नटलेले परिसर आहे. येथे फिरण्यासाठी वॉकिंग पाथ आणि बसण्यासाठी बाके आहेत. कुटुंबासोबत वेळ घालवण्यासाठी हे ठिकाण खूप सुंदर आहे. स्वच्छता आणि शांत वातावरण यामुळे रिलॅक्स वाटते. लहान मुलांसाठी गार्डन, त्याचबरोबर खेळण्याची जागा या ठिकाणी उपलब्ध करून दिलेली आहे. येथे झोपाळे, घसरगुंडी आणि इतर खेळणीही सुद्धा आपल्याला कुटुंबासोबत आलेल्या पर्यटकांसाठी हे ठिकाण खूपच उपयोगी आहे. मुलांना खेळायला सुरक्षित आणि मजेदार वातावरण मिळते. मित्रांनो, विजयपूरचा ऐतिहासिक गोलघुमट, भक्तिमय श्री सिद्धेश्वर मंदिर आणि भव्य शिवगिरी शिवमूर्ती पाहून तुम्हाला कसे वाटले? गोलघुमट आपल्या अद्भुत प्रतिध्वनीसाठी आणि विशाल घुमटासाठी प्रसिद्ध आहे. तर शिवगिरी येथील 85 फूट उंच शिवमूर्ती भाविकांसाठी विशेष आकर्षण आहे. तर तुमचे मत कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करायला विसरू नका. नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलच्या सर्व सबस्क्रायबरांना. मी आज सोलापूरपासून ते कर्नाटकातील विजयपूर जिल्ह्यातील जे काय ऐतिहासिक ठिकाण आहे या ठिकाणी आम्ही सर्व मित्र परिवार आणि आमचे भाऊबंद सर्व बिराजदार फॅमिली या ठिकाणी आम्ही प्रवासासाठी आलो होतो. आणि शिवगिरी हा जो स्पॉट आहे या ठिकाणी एक निसर्गरम्य ठिकाणी आम्ही जेवण केलो आणि हा शेवटचा आमचा स्पॉट असेल विजापूर जिल्ह्यातील आणि विजापूर शहरातील. मित्रांनो, हा व्लॉग कसा वाटला तुम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि या व्लॉगमधील कोणते कोणते स्पॉट तुम्हाला आवडले तर कमेंटमध्ये सांगा. जर तुमच्या आजूबाजूला जर असे ऐतिहासिक ठिकाणं असतील तर त्या ठिकाणी आम्ही नक्की भेट देऊ आणि तुम्ही आमच्याबरोबर जोडून राहा. धन्यवाद. आणि पुन्हा एकदा सांगतो, चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि येणाऱ्या व्हिडिओला जर तुम्हाला नोटिफिकेशन पाहिजे असेल तर शेजारच्या बटनला बेल आयकॉनला क्लिक करा आणि सर्व येणारे नोटिफिकेशन आपल्याला मिळत राहील. आणि असंच तुमचा सपोर्ट राहू द्या. धन्यवाद.